नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग सगळ्यांना. तुमच्या सगळ्यांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आणि आज आहे संडे आणि सकाळ माझी झालेली आहे. देवपूजासुद्धा आपली झालेली आहे. आणि रोज सकाळी उठल्यानंतर आपण म्हणजे आम्ही दोघंजणंसुद्धा आवळ्याचा रस पितो. तर ते सुद्धा मी आता बनवणार आहे. शिवाय आता आपल्याला आवळे मिळत नाही मार्केटमध्ये, तर वर्षभरासाठी जर आपल्याला आवळ्याचा रस प्यायचा तर त्यासाठी काय करायचं ते सुद्धा मी आवळ्यांचं सुकून त्याची पावडरसुद्धा आज बनवणार आहे. सगळं आपल्याच्या व्हिडिओमध्ये आहे. शिवाय दिवसभर आपण काय काय करतो हे सुद्धा तुम्हाला आज दाखवणार. तुम्ही हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा, तुम्हाला नक्की आवडेल. तर मग चला तुम्हाला मी दाखवते की सकाळ सकाळ मॉर्निंगला मी आवळ्याचा रस कसा बनवते ते. तर ना इकडे मी आवळे घेतलेत हे दोन, जे आपण मार्केटमधून आणतो ना ते आवळे आहेत. तर मी बरेचसे आवळे आणून ठेवलेले आहेत, तर मला आवळ्यांची पावडरसुद्धा बनवायची आहे. तर इकडे हे आवळा आहे ना मी असा बारीक बारीक कापून घेणार आहे. आणि त्याच्यामध्ये हे जे आलाचा एवढा तुकडा आहे तो, थोडंसं मीठ आणि जिरे टाकणार आहे. दोनच फक्त काळी मिरी टाकणार आहे. आणि पाणी टाकून ते छान वाटून घेणार. आणि मग त्याचं जे पाणी आहे ते गाळून आपण त्याचा रस करणार आहोत आणि तो आपण पिणार आहोत. आवळा तर तुम्हाला माहितीच की किती आरोग्यदायक आहे. केस गळतीसाठी किंवा त्वचेसाठी, सगळ्या ह्याच्यासाठी, पचनक्रियेसाठी, सगळ्यासाठी आवळा खूप छान असा उपयोग करतो. त्याच्यामुळे मी आवळ्याचा रस आम्ही रोज सकाळी पितो. तर म्हटलं की चला बनवतेच आहे तर आज दाखवते तुम्हाला सुद्धा. तर बघा असं छान असं बारीक बारीक कट करून घेतलेलं आहे. आणि हे मोठं भांडं घेतलेलं आहे, कारण 1 ग्लास असं मला बनवायचं आहे. म्हणजे दोघं पण असं हाफ ग्लास आम्ही पितो. तर इकडे आपला आवळा कट करून झालेला आहे. तर त्याच्यामध्ये मी टाकणार आहे जिरं आणि थोडंसं मीठ आणि काळी मिरी. काय बोलते? आवळ्याचा रस तू पिणार ना? मी काय खाऊया? तू आवळ्याचा रस खा रे. ते मॅगी तो खा बोलतो ना, म्हणून म्हटलं खा रे. त्याला अजून एवढं कळत नाही. मस्तपैकी हे बघा आपला आवळ्याचा रस तयार झालेला आहे. तर छान असतो, प्यायला सुद्धा छान लागतो. आपल्याला असं वाटतं की तुरट, कारण आपण त्याच्यामध्ये आपलं काळी मिरी आणि जे मीठ आणि जिरे टाकतो त्याच्याने एक वेगळा फ्लेवर येतो. तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा, तुम्हाला आवडेल सुद्धा आणि फायदेशीर सुद्धा आहे. तर मी आता पिऊन घेते. आणि खरंच खूप छान त्याला अशी चव येते. तर मंडळी इकडे मी छान असे मेदूवडे बनवले. मी काल रात्री नाश्त्यासाठी म्हणजे मेदूवडे बनवायचा बेत ठरवला होता. तर मी हे केलं होतं, डाळ भिजत टाकली होती. तर इकडे आपले बघा वडे तयार झालेले. शेवटची फक्त बारी आहे. आणि सोबत मी खाण्यासाठी बनवलेली आहे खोबऱ्याची चटणी. तर अशा प्रकारे मी खोबऱ्याची चटणी बनवते. शिवाय इकडे मी सांबारसुद्धा बनवून घेतलेला आहे. सांबारसुद्धा आपलं रेडी आहे. तर मस्त म्हटलं की ना, प्रत्येक गृहिणीचं असतं की साफसफाई करणं वगैरे. मी मंडे टू सॅटरडे ऑफिसला असते, त्याच्यामुळे मी डेली माझं सगळं आवरून जाते मी ऑफिसला. पण रविवारची जी साफसफाई असते ना, ती कशी एकदम सगळं व्यवस्थित कानाकोपरा वगैरे सगळं चकाचक, म्हणजे आठवड्याचं सगळं आपण व्यवस्थित करून ठेवतो, जेणेकरून बाकीचे ते 5-7 दिवस आपल्याला वाटतं त्याच्यामध्ये कसं आपण वरून सगळं आवरून जातो. तर इकडे माझं हे संडेचं रुटीन असंच आहे. संडेच्या दिवशी मी सगळे आवराआवरी करते. सकाळी लवकर उठून नेहमीप्रमाणे आपल्याला सवय असते लवकर उठायची, त्याचप्रमाणे सवय झालेली आहे. आणि हे क्लिनिंग सुद्धा करायची खूप सवय झालेली, कारण दिशांक सुद्धा माझा लहान आहे, त्याच्यामुळे लहानपणापासून मला त्याची सवय आहे की आधी व्यवस्थित रोजच्या रोज पुसली पाहिजे. त्या सगळ्यामुळे मी इकडे आज रविवार असल्यामुळे सगळी क्लिनिंग करतेय.
मंडळी, जसं की मी तुम्हाला सकाळी बोललेली की आवळ्याची पावडर बनवायची आहे, तर हे आवळे घेतलेले आहेत. आणि आता कसं आवळ्याचं सीझन संपत आलेलं आहे, त्यामुळे जरा आवळे छोटे असे मिळत आहेत. तर आता हे आवळे मी ना स्वच्छ धुते पाण्यामध्ये आणि मग आहे ना हे छान आपल्याला असे बारीक बारीक कट करून घ्यायचे आणि उन्हामध्ये 2 दिवस आपल्याला छान वाळवून घ्यायचे. नंतरला मग त्याची आपल्याला पावडर करायचे. तर मी आता एक एक करून असे हे आवळे कापून घेते, असे बारीक बारीक करून घेते. तुम्ही ते आपलं कटरचं मशीन असतं कांद्याचं वगैरे, त्याच्याने जरी बारीक केलं तरी पण चालेल. तर मी आपलं सुरीने असे बारीक करून घेते. स्टार्टिंगला सगळ्या ज्या बिया वगैरे आहेत त्याच्या बाजूने कट करून घेते आणि मग दाखवते. मग आता ह्याचे अजून बारीक बारीक कट करणार आहे. आता मी सगळ्यात आधी सगळे कट करून घेते आणि मग ह्याच्यापेक्षा अजून बारीक करेन, जेणेकरून आपल्याला उन्हात सुकल्यानंतर अजून बारीक केलं आणि मिक्सरला वाटताना कसं आपल्याला व्यवस्थित वाटता येईल आणि कसं आपल्या मिक्सरची पात बीत तुटेल जर आपण जरा जास्त जाड ठेवलं तर. तर इकडे बघा असे बारीक बारीक मी कट करून घेतलेले आहेत, जेणेकरून हे सुकल्यानंतर अजून जास्त अजून बारीक होतील आणि आपल्याला मिक्सरमध्ये वाटण्यासाठी काही त्रास होणार नाही किंवा आपलं मिक्सरसुद्धा पातीची म्हणजे पाती तुटण्याची जी शक्यता असते ती सुद्धा नाही. तर आता आपण हे 2 दिवस उन्हामध्ये वाळत करून ठेवूया आणि मग आपण त्याची पावडर बनवूया. तर मंडळी, तुम्हाला जर आपला आजचा ब्लॉग आवडलाच नक्की आपल्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.